मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला रेडीमेड टॉपची फिटिंग कशी करायची ते सांगते एकदम सोप्या पद्धतीने। सर्वप्रथम आपण टॉप उलटा करून घेणार आहोत आणि खाली फरशीवरती टाकून घेणार आहोत। टाकल्यानंतर व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण टॉप एकदम सरळ करून घेतलेला आहे। आता मी टॉपचे मेजरमेंट बघत आहे। टॉपचे मेजरमेंट आहे इथे 34 छातीचे माप आहे आणि 30 कमरघेरचे माप आहे। आपण टॉपच्या दोन्ही बाजूच्या शिलाईवरती टेप ठेवायचा आणि मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे आर्म होल पर्यंत। त्यानंतर 34चा चौथा भाग 8.5 प्लस अर्धा इंच लूजिंगसाठी म्हणजेच 9 इंच छातीची घडीमध्ये ठेवायचं आणि कमरघेरसाठीही तसेच करायचे आहे। दोन्ही बाजूच्या टीपवरती टेप ठेवून मध्य सेंटर काढून घेतला आणि कमरघेरचा चौथा भाग प्लस अर्धा इंच ह्याप्रमाणे म्हणजेच 30चा चौथा भाग 7.5 प्लस अर्धा इंच 8 या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर सीट घेरलाही तसेच केलेले आहे। सीट घेरला मात्र लूजिंगसाठी आपण 1 इंच सोडणार आहोत। हे सर्व तिघही माप जॉईंट करून आपण लाईन मारून घेणार आहोत। त्यानंतर दंडघेरचे माप टाकून घ्यायचे आहे। इथे आपला दंडघेर 5 आहे। मी 5 वरती मार्किंग करून लाईन मारून घेत आहे। ह्या पद्धतीने आपण खाली बसून मार्किंग करून घ्यायची आहे। आता आपण पाठीमागचे टक्स टाकणार आहोत। टक्ससाठी आपण पाठीमागे ही मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे कमरघेरचा। मध्य सेंटरवरती 1 मार्किंग केल्यानंतर आपण शोल्डरपासून खाली 11 इंचावर मार्किंग करायची आहे। 11 इंचावरती दोन्ही बाजूने मार्किंग केल्यानंतर आपण कमरघेरपासून अर्ध्या बाजूने म्हणजेच जो मध्य सेंटर काढलेला आहे त्याचा परत आपण मध्य सेंटर काढायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही मार्किंग करू शकता आणि त्या मध्य सेंटरपासून खाली सीट घेरकडे 7 इंचावरती अजून 1 मार्किंग करायची आहे। त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने मध्य सेंटर काढून 7 इंचावरती मार्किंग करून सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आणि तिथे पाव इंचाची शिलाई घेऊन आपण पाठीमागचे टक्स घेणार आहोत। आता आपण मशीनवरती जेथे मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगवरती 2-2 शिलाया घालून घेणार आहोत। एकाच याला किती वेळेस टिपा मारायला? येथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी दोन्ही बाजूने 2-2 शिलाई घालून घेतलेली आहे आणि आता पाठीमागच्या टक्सलाही पाव इंचाची शिलाई घालून घेत आहे। चॉक चाकलेला काही दिसायला होतं। अशा पद्धतीने आपण आखून घेतले की आपल्याला एकदम शिलाई मारायला सोपी जाते आणि फिटिंगही छान येते। तुम्ही येथे बघू शकता आपली फिटिंग व्यवस्थित झालेली आहे। त्यानंतर जर दोन्ही बाजूने व्रिंकल येत असतील किंवा घड्या पडत असतील तर आपण परत टॉप उलट्या बाजूने करून घ्यायचा आणि शिलाई आपण जेथे मारली त्या ठिकाणी कडेने कैचीने असे कट करून घ्यायचे आहे थोडे थोडे। ज्या पद्धतीने दाखवले आहे त्या पद्धतीने तुम्ही कट केले तर ज्या घड्या आपण वरच्या बाजूने पडत असतात त्या पडणार नाहीत आणि प्लेन फिटिंग दिसेल शिवलेल्या टॉपप्रमाणे। तुम्ही बघू शकता। थँक्यू।